बड्डेच्या दिवशी नाही, मात्र बड्डेच्या दुसऱ्या दिवशी मी अशा प्रकारे दान केलं होतं. ते काय तुम्हाला कळणारच आहे, तर शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघा. हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठल्यानंतर खाली बघतो तर एक अनाथ आश्रमची गाडी आली होती, ज्यांना कपडे द्यायचे होते. तर माझ्याकडे न घालणारे कपडे होते, जे मला खूप होत नव्हते आणि जे ठेवलेलेच होते, म्हणून म्हटलं चला त्यांना देऊन द्यावं, काहीतरी दान होणार आपल्याकडनं. मस्त त्याला पॅकिंग वगैरे केली आणि खाली ते पार्किंगमध्ये थांबले होते, म्हणून त्यांना माझ्याकडून जितकी मदत झाली मी तितकी मदत केली. जर तुम्हाला पण दान करायला आवडत असेल तर तुम्ही पण न चुकता दान करायला विसरू नका. मग काय, मस्त दिवसाची सुरुवात झालेली होती आणि दान करून मी खूप आनंद झालेली होती. काही नाही, पण थोडं केलं तरी मला खूप छान वाटतं. माझ्याकडनं जितकं होतं तितकंच करते. मस्त दिवसाची सुरुवात झाल्यानंतर आज आमची नणंद आलेली होती आणि आम्हाला जायचं होतं आजीकडे गेल्यानंतर आज इतक्या दिवसानंतर फॅमिली एकत्र आलेली होती आणि सगळी फॅमिली एकत्र बघून खूप मस्त वाटत होतं. मस्त ताईने सात्विकचा खूप लाड करून घेतला आणि नंतर आमची अक्षदा ताईसुद्धा आलेली होती लायब्ररीतून स्टडी करून. सगळ्यांनी गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि मोनिताई आपल्या घरी निघून गेली. मग आम्हाला खूप भूक लागलेली होती, म्हणून मस्त अशा प्रकारे पाणीपुरी खायला गेलो आणि तिकडनी येताच मला भाजीचं घ्यायचं होतं, म्हणून मस्त भाजीचं वगैरे घेतलं. पाणीपुरीने काही पोट भरलेलं नव्हतं, म्हणून थोडे मंचुरियनसुद्धा खाऊन घेतलेले होते आणि मला इथले मंचुरियन खूपच आवडते. माझी स्टडी किती दिवसापासून सुटलेली होती, बट मला माझी हँडरायटिंग चेक करायची होती आणि माझी हँडरायटिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.